आत्ता आम्ही घोटीच्या पुढे आहोत. करिश्मा ढाबा गेला आत्ता, आणि समोर बघा तुम्ही इतकं भयानक पद्धतीचं धुकं आहे. आता तुम्ही म्हणाल की भावेंना आता या धुक्याचा काय प्रॉब्लेम आहे. अहो, माझी वृत्ती अशी आहे की मला चुकीचं काही घडलं की ते सांगितल्याशिवाय आणि व्यक्त केल्याशिवाय, व्यक्त झाल्याशिवाय मला बरं वाटतच नाही. आत्ता टोल जितक्या पद्धतीनं दिलाय ना, तर त्या टोलमध्ये इथे लाईट्स वगैरे लावून लोकांना सुरक्षित करण्याची योजना आखता येणार नाही का, हा माझा प्रश्न आहे. पुढचं काहीही दिसत नाहीये. अशा प्रसंगात अशी दिव्यांची हे पाहिजे, दिव्यांचा असा जगमगाट पाहिजे की जेणेकरून समोरचं दिसू शकेल. ज्या वेळेला मी युरोपमध्ये फिरत होतो तिथे जास्तीत जास्त प्रमाणात असंच वातावरण आहे, पण त्या वातावरणातही रोड सेफ्टी नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये लाईट्स अशा पद्धतीने लावले जातात, इंडिकेटर्स अशा पद्धतीने दिले जातात की तुम्ही सेफ ड्राईव्ह करू शकता. येणारा आणि जाणारा दोघंही सुरक्षित आहेत, ओव्हरटेक करणाराही सुरक्षित आहे, लेन सुद्धा व्यवस्थित दिसते. अशी सर्व पद्धतीचे लाइटिंग, अशी सर्व पद्धतीची लाइटिंग आणि इंडिकेटर्स अशा पद्धतीनं लावतात की सुरक्षित प्रवास करता येईल. मग एवढाला टोल देऊन तुम्ही आम्हाला अशा पद्धतीचा सुरक्षित प्रवास आम्हाला देऊ शकणार नाही का, देऊ शकत नाही का? तर नाही देऊ शकत. तुम्ही हे दाखवा हॉटेल, का नाही देऊ शकत तुम्ही? तर तुम्हाला जर 56% जर खायचे असतील तर तुम्ही 44% काम करू शकणारच नाहीये. तर 56% खाणारे सगळे देशद्रोही माझे बांधव कसे सडून सडून आणि तडफडून तडफडून मरतील हे तर आम्ही बघू, पण ते मरेपर्यंत जनता किती मरेल हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. बघा काय परिस्थिती बघा. आता आम्ही बहुतेक कसारा घाटाला लागलो खरे, कसारा घाट सुरू झाला तर इतकं भयानक आणि भीषण अशी परिस्थिती. त्याच्यामधनं लोकांनी स्वतःच्या रिस्कवरच वाट काढायची. पैसे मात्र गव्हर्नमेंटला भरायचे, रोड टॅक्सही भरायचा, टोल टॅक्सही भरायचा, सर्व्हिस टॅक्सही भरायचा, सगळं आम्हीच भरायचं आणि आम्हीच ऍक्सिडेंटमध्ये आम्हीच मरायचं. मग सरकारने काय करायचं आणि जनतेने कसं तरायचं? तर तरायचं नाही, फक्त मरायचं. हे जर शासनाचं धोरण असेल तर असं शासन पेटवलं पाहिजे, असे नेते पेटवले पाहिजे. ते 288 त्या विधानसभेमध्ये बसलेले आहेत, ते काय गवत उपटायला बसलेले का तिथे, का टाळ्या वाजवायला बसलेले? या नालायकांच्या डोळ्याला दिसत नाही का? सगळा पैशाचा धंदा करून ठेवला राजकारणाचा, लोकांनाही बाटवून ठेवलं, लोकांनाही पैसे ऑफर करून करून लोकांनाही बदनाम करून ठेवलं. आणि म्हणून तुम्हाला आता हे सगळं रान मोकळं झालं ना चरायला. पण अरे हरामखोरांनो, हा देश तुमचा नाहीये का? या देशातल्या सुविधांचं नियोजन करणं तुमचं काम नाहीये का? फक्त पैशाचं नियोजन करणं. आता झालंय कसं, 100 कोटी रुपये तुम्ही वसूल करायला लागल्यापासून आम्हाला तुमची किळस येते, किळस ओकारी येते आम्हाला. आमदार शब्द काढला की वांटी होते, खासदार शब्द काढला की उलटी होते, आणि नगरसेवक शब्द काढला की ओमिटिंग होते. अशी आमची परिस्थिती आहे. तर आम्हाला तुमची लाज वाटते. तुम्ही आमच्यासाठी नाही आहात, तुम्ही फक्त तुमच्या 17 पिढ्यांचा सगळी बेगमी तयार करण्यासाठी, ती बेगमी जमवण्यासाठी तुम्ही नीच नालायकांनो जन्माला आलेले आहात. आणि तुम्ही आणि हे प्रशासनातले कर्मचारी आणि अधिकारी सगळे मिळून व्यवस्थित प्लेटमध्ये शेण घेऊन खात आहात. शेण कसं खाताय तुम्ही? त्याच्यावर मस्त बारीक चांगली चविष्ट शेव टाकताय, किसलेलं खोबरं टाकताय, बारीक कापलेली कोथिंबीर टाकताय, बारीक कापलेला कांदा टाकताय, वरनं चाट मसाला टाकताय आणि शेण खाताय चमच्यानी शेण खाताय तुम्ही. तर ही आरामखोरी बंद करता आली तर बघा बंद करून, नाहीतर तुमचे लेकरं बाळे सगळे तरफडून मारणार आणि तुम्ही पण वाकडे होऊन मारणार. चड्डीत शी आणि शू होणार आणि अंथरुणात पडून मारणार, सडून मरणार, हात पाय जीभ झडून मरणार.